Good evening, all of you. Last time we took history. History of Java we completed. Then I enlisted. मी सगळे फीचर्स लिस्ट आउट केले होते. आता आजच्या सेशनमध्ये आपण ते फीचर्स एक एक करून डिस्कस करूया. सगळे फीचर्स होत नाहीत एका लेक्चरमध्ये, जेवढे पॉसिबल आहेत. आपण पहिले 5 फीचर्स डिस्कस करणार आहे, मग प्रोग्रामिंगकडे स्विच करणार. ठीक आहे. मग ते राहिलेले फीचर्स ॲप्रोप्रिएट टाईमला मी सांगतो. त्यातला फर्स्ट फीचर आपल्याला बघायचा आहे, दॅट इज जावा इज कंपाइल्ड अँड इंटरप्रेटेड. ठीक आहे. पण त्याच्या आधी कंपायलेशन आणि इंटरप्रिटेशन म्हणजे काय ते पहिलं डिस्कस करूया. ओके. आता ज्यांनी सी केलं आहे अगदी सुरुवातीला, तर त्यात पण मी सांगितलेलं आहे, पण ठीक आहे, परत बघूया आपण. तर मला सांगा, कंपायलेशन अँड इंटरप्रिटेशन हे ट्रान्सलेशनचे मेथड्स आहेत का? ट्रान्सलेटिंग युअर हाय लेवल लँग्वेज प्रोग्राम टू मशीन, म्हणजे टार्गेट कोडमध्ये आणायचं आहे. करेक्ट. तर ते ट्रान्सलेट करायची ती पॉलिसी आहे किंवा मेथड आहे, टाईप आहे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, कंपायलेशन आणि इंटरप्रिटेशन हे कशाचे मेथड्स आहेत? ट्रान्सलेशनचे मेथड आहेत. आणि ट्रान्सलेटिंग काय? हाय लेवल कोड टू मशीन लेवल. मग हे ट्रान्सलेशन करायला सुद्धा 2 वेज आहेत. एक पद्धत आहे कंपायलेशन आणि दुसरी आहे इंटरप्रिटेशन. आता जर ते कंपायलेशन असेल तर काय होतं बघा. करेक्ट. तो कंपायलर तुमच्या हाय लेवल लँग्वेजचा प्रोग्राम घेणार आणि त्या पूर्ण प्रोग्राममध्ये काय चेक करणार? सिंटॅक्स एरर्स, सिमेंटिक एरर्स, म्हणजे तुमच्या प्रोग्राममध्ये काय सिंटॅक्स एरर म्हणजे ग्रॅमर फॉलो नाही केलं आहे. करेक्ट. आणि ग्रॅमर फॉलो केलं आहे तर त्याचं मिनिंग चुकत असेल तर काय चेक करणार? सिंटॅक्स, सिमेंटिक एरर्स. कशामध्ये? तुमच्या हाय लेवल लँग्वेज प्रोग्राममध्ये. पण पूर्ण प्रोग्राममध्ये आणि एंटायर प्रोग्राममध्ये जर एरर्स असतील तर ते एरर्स सकट दाखवेल, लाईन नंबर सकट ते एरर्स दाखवणार. आणि असं नाही की पहिला एरर आला की तिथेच थांबेल, सगळे एरर्स देणार लाईन नंबर सकट. आणि एरर्स नसेल तर त्या हाय लेवल कोडचा मशीन लेवल कोड बनेल आणि त्या मशीन कोडची फाईल बनते मेमरीमध्ये. मेमरीमध्ये काय बनणार? फाईल, ती एक्झिक्युटेबल फाईल. आणि मग ती फाईल तुम्ही मेमरीमध्ये लोड करून पाहिजे तितक्या वेळा रन करू शकता. तर कंपायलेशनची पॉलिसी काय कळलं? कंपायलेशन हा एक कशाचा टाईप आहे? ट्रान्सलेशनचा. पहिलं ते कळलं की कंपायलेशन इज द मेथड ऑफ ट्रान्सलेशन, ट्रान्सलेटिंग व्हॉट? हाय लेवल कोड टू मशीन लेवल. कंपायलर करतं काय? तुमचा हाय लेवल कोड घेईल, त्याच्यात जितके एरर्स असतील तर ते शोधेल आणि ते सगळे एरर्स त्यांच्या लाईन नंबर सकट सांगेल. कुठे सेमिकोलन मिसिंग, मिसस्पेल्ड कीवर्ड, काही जे असेल, कोड नॉट रिचेबल, वॉट एव्हर, ते सगळे लाईन नंबर सकट एरर्स देईल. आणि एरर नसतील तर तो कोड कशामध्ये ट्रान्सलेट करेल? मशीन. कारण कम्प्युटरला तर मशीनच समजतं ना. कम्प्युटर अंडरस्टँड इट्स नेटिव्ह लँग्वेज, पण तुम्हाला त्याच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये डील करणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणून ह्याचे इन्व्हेन्शन्स झाले ना. हाय लेवल लँग्वेजेस का आले? आपल्या कम्फर्टसाठी. पण आपल्या कम्फर्टसाठी हे लँग्वेज जरी आले तरी ह्या 2 लँग्वेजमध्ये गॅप आला ना. कारण मशीनला त्याचीच लँग्वेज समजते, त्याची नेटिव्ह लँग्वेज, आणि तुम्ही हाय लेवलमध्ये लिहिता. मग हे गॅप काय व्हायला पाहिजे? फिल. मग ते फिल कोण करत आहे? तो ट्रान्सलेटर, जो हाय लेवल टू मशीन. पण या केसमध्ये होतं काय कळलं ना? पूर्ण सोर्स कोडमधले एरर्स. आणि नसेल तर त्याची एक काय बनते? मशीन कोड फाईल. ती फाईल आहे डिस्कवर. आता ती फाईल तुम्ही पाहिजे तितक्या वेळा काय करू शकता? एक्झिक्यूट. म्हणजे ट्रान्सलेट वन्स, और यू कॅन से कंपाईल वन्स अँड रन एनी नंबर ऑफ टाइम्स. पाहिजे तितक्या वेळा तुम्ही काय करू शकता? रन. कारण त्याची काय अवेलेबल आहे आपल्याकडे? मशीन कोडची फाईल. गेटिंग? आता ही पॉलिसी समजली तुम्हाला, कंपायलेशन पॉलिसी. आता दुसरी एक पॉलिसी आहे, त्याला आपण म्हणतो इंटरप्रिटेशन. ठीक आहे. फक्त इंटरप्रिटेशनमध्ये कसं असतं, तो इंटरप्रेटर सोर्स कोड घेणार
आणि स्टेटमेंट बाय स्टेटमेंट कशात कन्वर्ट करणार? मशीन कोड. मशीन कोडची फाईल बनत नाही, लक्षात घ्या. इंटरप्रिटेशन पॉलिसीमध्ये मशीन कोडची काय बनत नाही, फाईल. ती मशीन कोड मेमरीमध्येच असते एक्झिक्यूट होईपर्यंत. कळत आहे का? तर इंटरप्रेटर घेईल काय, सोर्स कोड, आणि त्या सोर्स कोडचं स्टेटमेंट बाय स्टेटमेंट काय करणार, ट्रान्सलेशन. कशामध्ये? मशीन कोड. आणि तो मशीन कोड डायरेक्ट अंडरलाईन CPU ला एक्झिक्यूट करायला देऊन टाकेल. त्या मशीन कोडची कधीच काय बनत नाही, फाईल. गेटिंग? आणि इथे जर एखाद्या स्टेटमेंटवर एरर असेल तर तिथे तो एरर देऊन तिथेच हॉल्ट होतो. त्या प्रोग्रामरचे पुढचे काय देत नाही. त्या प्रोग्राममध्ये पुढचे जे काही एरर्स आहेत ते एरर्स काय होणार नाही, दाखवणार नाही. पहिला एरर आला की तिथे स्टॉप करणार, तिथेच हॉल्ट होणार, पुढे जाणारच नाही आहे. आणि ती स्टेटमेंट बाय स्टेटमेंट कशात कन्वर्ट होते, मशीन कोड. आणि ती मशीन कोड मेमरीमध्येच असते, डायरेक्ट अंडरलाईन CPU ला देऊन टाकेल रन करायला. कळत आहे? तर ती झाली कोणती पॉलिसी, इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशनमध्ये टार्गेट कोडची काय बनत नाही, फाईल. म्हणजे पुढच्या वेळेला रन करताना मला परत कोण पाहिजे, सोर्स कोड. व्हेरॅज ज्यांचे कंपायलेशन पॉलिसी आहे त्याला पुढच्या वेळेला रन करायला ती आधीची जी एक्झिक्युटेबल फाईल आहे तीच तुम्ही पाहिजे तितक्या वेळा काय करू शकता, रन. क्लिअर? आता मला वाटतं तुम्हाला कंपायलेशन आणि इंटरप्रिटेशन हे दोन ट्रान्सलेशनचे पॉलिसीज कळले. आता नेक्स्ट लक्षात घ्या, काही लँग्वेजेस ज्या असतात ना त्या ऑनली कंपाइल्ड असतात आणि काही ऑनली इंटरप्रेटेड. तो सम लँग्वेजेस आर प्युअर कंपाइल्ड अँड सम लँग्वेजेस आर प्युअर इंटरप्रेटेड. गेटिंग? म्हणजे काही नुसती कंपायलेशन पॉलिसी फॉलो करतात, काही ऑनली इंटरप्रिटेशन आहेत. काही एक्झाम्पल्स आहेत, लाईक प्युअर कंपाइल्डमध्ये C येतं, C++ येतं, पास्कल आहे, अगदी जुनं पास्कल, कोबॉल वगैरे. त्या कशाच्या कॅटेगरीत येतात, प्युअर कंपाइल्ड. म्हणजे त्यांच्याकडे पॉलिसी काय आहे, कंपायलेशन. आणि काही लँग्वेजेस प्युअर इंटरप्रेटेड आहेत. मग प्युअर इंटरप्रेटेड लँग्वेजमध्ये अगदी जुनी म्हणजे बेसिक, त्या बेसिकचेच व्हर्जन्स होते, क्यू बेसिक, GW बेसिक. बेसिक म्हणजे बिगनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्फॉर्मेशन कोड. गेले? मग ती एक लँग्वेज होती, खूप जुनी लँग्वेज आहे, स्ट्रक्चर्ड लँग्वेज आहे, पण ती प्युअर इंटरप्रेटेड. आत्ताच्या ज्या लेटेस्ट लँग्वेज आहेत लाईक जावा स्क्रिप्ट आहे किंवा PHP आहे, क्लिअर, रुबी आहे, ह्या सगळ्या कशाच्या कॅटेगरीत जातात, इंटरप्रेटेड. गेले? तर काही लँग्वेजेस काय आहेत, इंटरप्रेटेड, काही लँग्वेजेस कंपाइल्ड. पण जावा हायब्रिड आहे, सुडो टेक्निक आहे. म्हणजे जावा प्युअर कशावर नाही आहे, इंटरप्रेटेड आणि प्युअर कंपाइल्ड. जावामध्ये दोन्ही पॉलिसी फॉलो होतात. कळत आहे? जावा फॉलोज कंपायलेशन ऑल्सो अँड इंटरप्रिटेशन. आणि ही पॉलिसी जी जावामध्ये आहे ना ती ॲक्च्युली त्याच्या आधी पायथॉनमध्ये होती. म्हणजे पायथॉनवाल्यांकडे पण सेम प्रिन्सिपल आहे आणि तोच प्रिन्सिपल नंतर कशामध्ये फॉलो झाला, जावामध्ये. तर काय लक्षात ठेवायचं आहे, जावा हा प्युअर कंपाइल्ड लँग्वेज पण नाही आहे आणि प्युअर इंटरप्रेटेड. बिकॉज जावा इज अ सुडो टेक्निक. जावा फॉलोज बोथ द पॉलिसीज. मग जावामध्ये दोन्ही पॉलिसीज आहेत म्हणजे काय होतं तर बघा, ठीक आहे, मी डायग्रामॅटिकली दाखवणार आहे, डोंट वरी. आता मी माझं ड्रॉइंग दाखवतो आणि मग स्लाईडवाला ड्रॉइंग, ठीक आहे. सी, आता ही जर तुमची एक सिस्टीम आहे असेल, ती विंडोज सिस्टीम आहे, ती लिनक्स पण असू शकते, विंडोज असू शकते, मॅक. त्याच्यावर जावाचा कंपायलर पण आहे, ठीक आहे, आणि जावाचा इंटरप्रेटर, कारण जावाला दोन्हींची गरज आहे, ठीक आहे. इंटरप्रिटेशन आणि कंपायलेशनमधला बेसिक फरक मला वाटतं कळला आहे तुम्हाला, कळत आहे ना. म्हणजे नॉर्मली जे मार्केटमध्ये बुक्स असतात बघा, तर काही फॉरेन ऑथर्सनी ते बुक लिहिलेले असतात, की म्हणजे काही फॉरेन ऑथर्सनी काही एक लिटरेचरवर बुक लिहिलं आहे. मग आपल्याकडचे इंडियन ऑथर्स त्यांना अनुवाद करतात, ते अनुवादित बुक्स असतात बघा. नाही वाचले तसे खूप आहेत. म्हणजे त्यांचे जे बुक्स आहेत, आता काही लोकांना इंग्लिशमध्ये हॅरी पॉटर नाही वाचता आहेत, मग त्याचं अनुवादित ते 10 हॅरी पॉटरचे ते आहेत ना, 10-12 काही सिरीज, ते अनुवादित असतात ना.
मग ते मराठीत अनुवाद केलेले आहेत, गुजरातीमध्ये आहेत, कन्नडामध्ये, सगळ्यात ते अनुवाद केलेले आहेत. मग ते बुक्स जेव्हा घ्याल ना ते मराठीमध्ये, तर तिथे ओरिजिनल ऑथरचं नाव आणि खाली लिहिलेलं असतं अनुवादित कुणी केलं ते. नाही असे आम्ही तर मेहता पब्लिकेशनचे ते खूप सारे बुक्स ते अनुवाद केलेले वाचायचो, कारण इंग्लिश तेव्हा झेपायची नाही ना तेवढी. पण त्यांचे बुक्स वाचायला मला आवडायचं, तर त्यांचे ते ट्रान्सलेट केलेले असायचे. मग ते ट्रान्सलेट केलेले जे बुक्स आहेत ते काय पॉलिसी फॉलो करतात? कंपायलेशन. कारण त्यांनी ते पूर्ण इंग्लिश बुक घेतलं आहे आणि त्याचं कंप्लीट मराठीत ट्रान्सलेट केलं आहे आणि मग ते मराठीचं बुक आपल्या सगळ्यांना बाहेर मार्केटमध्ये काढलं आहे. तर तिथे पॉलिसी काय फॉलो झाली होती? कंपायलेशन. गेटिंग? बट वेन अवर PM मोदी वेंट टू UN आणि ते UN मध्ये स्पीच देत होते. मग ते स्पीच देताना त्यांनी पूर्ण त्यांचा स्पीच आपल्या राष्ट्रभाषामध्ये नाही बोलले, आपली राष्ट्रभाषा हिंदी. तर त्यांनी स्पीच दिला पण तो पूर्ण आधी हिंदीमध्ये देऊन झाला आणि मग त्यांच्या ट्रान्सलेटरनी त्याला नाही केलं. ते काय करत होते? त्यांचं हिंदीचं एक एक वाक्य बोलत होते, एक हिंदीचं भाषणाचं. मग एक ती ट्रान्सलेटर बाई बसवली होती त्यांनी. मग ती ते हिंदीतलं वाक्य ऐकत होती आणि त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून ते सगळ्यांना काय करत होती. कारण ते प्रत्येक नेशनचे लोक आले होते ना, आणि मग त्या प्रत्येक नेशनच्या कॉमन भाषा काय होती? इंग्लिश. ती सगळ्यांनाच कळेल. पण हे तर ह्यांच्या राष्ट्रभाषेवर त्यांना अभिमान आहे म्हणून त्यांनी कशामध्येच ती स्पीच दिली, हिंदी. पण मग तिथे ते पूर्ण स्पीच ऐकून झाल्यावर झालं नाही, ते वाक्य होत होतं ना. ते हिंदीत एक वाक्य बोलत होते, मग ती बाई इंग्लिशमध्ये बोलून ती सगळ्यांना, मग परत हे पुढचं वाक्य, असं चाललं होतं. मग तिथे कोणती पॉलिसी चालली होती? इंटरप्रिटेशन. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, कम्प्युटरमध्ये ज्या काही कन्सेप्ट्स आलेल्या असतात ना, त्या कम्प्युटरमधून बाहेरच्या जगाला नाही गेलेल्या आहेत. त्या बाहेरच्या जगामध्ये स्टडी करून त्या कशात आल्यात, त्या गोष्टी आपण कशात इम्प्लिमेंट केल्या कम्प्युटर्समध्ये. गेले? तर जावा ही दोन्ही पॉलिसी फॉलो करतात. तर जावाचा कंपायलर पण असतो आणि जावाचा म्हणजे त्याला आपण व्हर्च्युअल मशीन म्हणायचं. गेले? आता सन मायक्रोसिस्टम ज्यांनी जावा बनवलं आहे त्यांनी प्रत्येक प्लॅटफॉर्मचे कंपायलर्स आणि इंटरप्रेटर्स दिले. म्हणजे विंडोजचा कंपायलर इंटरप्रेटर आहे, तसा मॅकचा पण असणार, तसाच लिनक्सचा पण असणार. म्हणजे जगातल्या सगळ्या प्लॅटफॉर्मसाठी काय असणार आहे? कंपायलर्स आणि इंटरप्रेटर. आता हा कंपायलर तुमचा जावाचा सोर्स कोड घेईल जो .जावामध्ये असणार. मी स्लाईडवरचं अगदी ह्याच्यापेक्षा चांगलं नीट क्लीनवाला डायग्राम दाखवणार आहे. मी आता एक्सप्लेनेशनसाठी दाखवतो आहे. तर तो कंपायलर काय घेईल? तुमचा जावा सोर्स कोड. आता कंपायलर असल्यामुळे त्याची कंपायलेशनची पद्धत फॉलो करणं. तुमच्या .जावामध्ये पूर्ण सिंटॅक्स आणि सिमेंटिक्स काय शोधणार? एरर्स. पूर्ण प्रोग्राममध्ये कंप्लीट. कारण कंपायलेशन आहे ना, कंपायलेशनची पॉलिसी पूर्ण, इंटरप्रिटेशन स्टेटमेंट बाय स्टेटमेंट. तर तो कंपायलर तुमच्या .जावामध्ये काय आहेत का बघणार. सिंटॅक्स एरर, सिमेंटिक एरर असतील तर ते एरर लाईन नंबर सकट कळतील, आणि नसेल तर त्याला ट्रान्सलेट करणार इनटू अ बाईट कोड. त्याला बाईट कोड म्हणतात, ज्याचं एक्सटेन्शन असतं .क्लास. फाईल तर बनणारच का? कंपायलेशन आहे ना. कंपायलेशन आपलं मूळ बदलणार नाही ना. कंपायलेशन काय करतो? पूर्ण कोडला दुसऱ्याच्यात ट्रान्सलेट, आणि त्या दुसऱ्याची काय बनते? फाईल बनते. मग इथे सुद्धा त्या .क्लासची काय बनणार? फाईल. पण मग तुम्ही म्हणाल त्या .क्लासची काय स्पेशालिटी आहे? आता फक्त लक्षात घ्या, बाईट कोड और वी कॉल इट ॲज .क्लास फाईल इज अ जावा एक्झिक्युटेबल. म्हणजे जावाचे जे एक्झिक्युटेबल्स असतात त्यांना काय म्हणायचं? बाईट कोड. पण बाईट कोड इज लाईक अ मशीन कोड. म्हणजे तो मशीन कोड सारखा आहे, बट युअर मशीन कॅनॉट अंडरस्टँड. म्हणजे हा जर बाईट कोड डायरेक्ट कोणाला दिला, म्हणजे हा बाईट कोड डायरेक्ट मेमरीमध्ये लोड केला आणि आपल्या CPUला सांगितलं की रन कर, तर ते त्याला अंडरस्टँडेबल नाही. म्हणजे हा जो बाईट कोड आहे तो तुमच्या रिअल मशीनच्या नेटिव्ह फॉर्ममध्ये नाही आहे. कळत आहे का? म्हणजे बाईट कोड हा आहे मशीन कोडच, पण तो एका हायपोथेटिकल मशीनचा मशीन कोड आहे. म्हणजे एक अशी मशीन आहे जी मशीन काय नाही आहे अस्तित्वात, व्हर्च्युअल मशीन म्हणा किंवा हायपोथेटिकल मशीन, इमॅजिनरी मशीन, त्या मशीनचा तो काय आहे? मशीन कोड.
म्हणजे ह्या बाईट कोडला कोणाला दिलं मी, माझ्या अंडरलाईन प्रोसेसरला. हे ज्या सिस्टीमवर चाललं आहे ह्याचा खाली काही अंडरलाईन प्रोसेसर असणारच ना, तर त्याला जर मी ते बाईट कोड दिलं तर तुमचा तो CPU काय करू शकणार नाही, ह्या बाईट कोडला एक्झिक्यूट. कारण ते कशाच्या फॉर्ममध्ये नाही आहे, नेटिव्ह फॉर्म. नेटिव्ह फॉर्म म्हणजे ती लँग्वेज जी तुमच्या CPUला समजते. मग थोडक्यात काय, हा मशीन कोडच आहे, पण तो कोणाचा मशीन कोड आहे, एका हायपोथेटिकल मशीनचा. गेट इट? पण ॲडव्हान्टेज कंपायलेशनचं राहणारच आहे, कारण याची फाईल बनते डॉट क्लास. आता हा जो डॉट क्लास आहे तो ह्या इंटरप्रेटरलाच आहे, आणि ह्या इंटरप्रेटरलाच आपण म्हणायचं व्हर्च्युअल मशीन, किंवा ती जी हायपोथेटिकल मशीन आहे ती ही आहे. कळत आहे? क्लिअर? आता हा जो इंटरप्रेटर आहे तो घेणार बाईट कोड आणि इथे इंटरप्रिटेशनची पॉलिसी फॉलो होणार ना, इंटरप्रिटेशन. मग करेल काय, तर स्टेटमेंट बाय स्टेटमेंट त्या बाईट कोडला कन्वर्ट करेल टू ॲक्च्युअल मशीन कोड. कळत आहे? आणि मग तो मशीन कोड कोणाला दिला जाईल, अंडरलाईन प्रोसेसरला. कशासाठी? एक्झिक्यूट. पण हा बाईट कोड टू मशीन कोड कसा कन्वर्ट होतो आहे, इंटरप्रिटेशन पॉलिसी, म्हणजे स्टेटमेंट बाय स्टेटमेंट. म्हणजे ह्या मशीन कोडची फाईल बनेल का ती मेमरीमध्येच असणार, मेमरीमध्ये असणार. कळत आहे? पण डॉट क्लासची काय बनेल का, कारण ते कंपायलेशन करून आलेलं आहे. म्हणजे हे 2 स्टेप प्रोसेस आहे. जावा फॉलोज दिस 2 स्टेप. सी डझंट फॉलो. सीच्या केसमध्ये काय होतं, सीच्या कंपायलरला सीचा प्रोग्राम दिला की तो डायरेक्ट a.out किंवा exe बनते, आणि ती exe डायरेक्ट नेटिव्ह फाईल आहे. म्हणजे ती exe डायरेक्ट कशात लोड केली OSनी, मेमरी, तर CPU त्याला काय करू शकतो, रन, कारण तो नेटिव्ह फॉर्ममध्ये. ही ते एक हायपोथेटिकल मशीन कोड. असं म्हणा, बाईट कोड इज अ हायपोथेटिकल ऑर व्हर्च्युअल मशीन कोड, और बाईट कोड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज जावा एक्झिक्युटेबल. जावाचे एक्झिक्युटेबल्स म्हणजे बाईट कोड. गेटिंग? पण ते बाईट कोड कोणाला दिले जातात, त्या बाईट कोडची जी फाईल आहे ती इंटरप्रेटर. आणि मग इंटरप्रेटर आपली इंटरप्रिटेशनची पॉलिसी फॉलो करेल. काय, बाईट कोड घेणार आणि त्या बाईट कोडला स्टेटमेंट बाय स्टेटमेंट मशीन कोड, आणि मग तो मशीन कोड कोणाला जाईल, अंडरलाईन प्रोसेसरला एक्झिक्यूट करायला. गेटिंग? पण हे सनवाले जे लोक आहेत त्यांनी कसे कंपायलर्स बनवलेत आणि इंटरप्रेटर, प्रत्येक प्लॅटफॉर्मचे. म्हणजे मला सांगा, जो विंडोजचा इंटरप्रेटर असेल त्याला त्या विंडोजचं नॉलेज असणार. म्हणजे तो इंटरप्रेटर घेणार बाईट कोड पण आणून देईल अशी मशीन कोड जी कशावर रन होईल. गेटिंग? आणि त्याचा जो काही अंडरलाईंग आर्किटेक्चर असेल त्याप्रमाणे तो मशीन कोड. पण सपोज आपण गेलो लिनक्स सिस्टीमवर, गेटिंग, तर लिनक्स सिस्टीमचा इंटरप्रेटरला पण त्या लिनक्सचं नॉलेज असणार ना. म्हणजे सनवाल्यांनी प्रत्येक प्लॅटफॉर्मचे वेगळे काय बनवून ठेवले इंटरप्रेटर. म्हणजे जगातले जेवढे काय अवेलेबल आहेत OS, त्या सगळ्या OSचे त्यांनी काय बनवून ठेवलं आहेत, व्हर्च्युअल मशीन्स किंवा इंटरप्रेटर्स. कळत आहे? अगदी इनिशियली ना, एकदम सुरुवातीला काही सिस्टम्स होत्या ज्याचे काय बनवू शकत नव्हते, VMs, इंटरप्रेटर, लाईक IBM मशीन्स होते. का? कारण त्या IBM मशीन्स सिक्युरिटी पर्पजसाठी त्यांचं आर्किटेक्चर कोणाला रिव्हील करायला द्यायला रेडी नव्हते या सनवाल्यांना. कारण आर्किटेक्चर माहिती असल्याशिवाय त्याचा VM कसा बनेल ना. हे VM बनायला त्याला त्याच्या अंडरलाईंग सिस्टमचं काय माहिती पाहिजे, आर्किटेक्चर पण माहिती पाहिजे, त्या प्लॅटफॉर्मचा नॉलेज माहिती पाहिजे, तरच तो इंटरप्रेटर त्या प्लॅटफॉर्म त्या आर्किटेक्चरचा काय आणू शकेल, मशीन कोड. मग त्या कंपनीला त्या प्लॅटफॉर्मचा VM बनवायला त्या प्लॅटफॉर्मची, त्या आर्किटेक्चरची काय माहिती पाहिजे, इन्फॉर्मेशन. तर त्या IBM मशीन्स पहिले काय नव्हते रेडी रिव्हील करायला, म्हणून त्या सिस्टम्सवर काय तयार होऊ शकलं नव्हतं. त्यांच्या सिस्टमसाठी VM बनवू नाही शकला, म्हणून त्यांच्या सिस्टमवर जावा प्रोग्राम रन नाही. पण सून त्यांना कळलं पॉवर ऑफ काय जावा. मग थोड्या काळानंतर मग त्यांनी केलं ते रिव्हील. मग आता IBMसाठी पण काय आहेत, म्हणजे थोडक्यात जगातल्या सगळ्या मशीन्स, म्हणजे तुम्ही एक स्मॉलेस्ट डिव्हाइस लाईक स्मार्ट वॉच म्हटला की समजून घ्या तो स्मार्ट आहे. म्हणजे त्याच्या आत CPU आहे,
त्याच्या आत पण मेमरी आहे, सगळं आहे. त्याच्यातसुद्धा VM आहे. तुमच्या स्मार्टवॉचमध्ये पण व्हर्च्युअल मशीन आहे. स्मार्टवॉचपासून थोडंसं पुढे गेलात तर तुमचे सेलफोन्स, थोडे पुढे गेलात तर टॅबलेट्स, मग तुमचे लॅपटॉप्स, आणि मग पुढे गेलात तर मग त्या PCs, आणि त्याच्या पुढे सुपर कम्प्युटर्स. तर त्या छोट्या डिव्हाइसपासून बिग डिव्हाइस सगळ्यांसाठी काय अवेलेबल आहे? इंटरप्रेटर्स आहे. की नाही? मग हा इंटरप्रेटर घेतो तो बाईट कोड, लाईन बाय लाईन मशीन कोड, आणि मग तो मशीन कोड कोणाला जाईल? अंडरलाईन प्रोसेसरला एक्झिक्यूट करायला. की नाही? आता काहींना डाऊट असेल की त्यांनी का अशी 2 स्टेप पॉलिसी केली, म्हणजे C सारखं आपलं डायरेक्ट कशात कन्वर्ट नाही केलं. जावाचा कोड लिहिला आणि डायरेक्ट काय आला? मशीन कोड, आणि मग तो मशीन कोड आपण काय करायचा? रन येतो आहे. आता ते पुढच्या पॉईंटमध्ये तो डाऊट पण क्लिअर होईल की का अशी ती 2 स्टेप प्रोसेस आहे. आणि मग हीच कन्सेप्ट नंतर .NETवाल्यांनी पण टाकली. म्हणजे कशी, यांनी आधी कोणाकडनं तरी घेतली, मग यांची कन्सेप्ट कोणीतरी दुसऱ्या. .NETमध्ये पण अशीच पॉलिसी आहे, फक्त .NETचं एन्हान्स फॅसिलिटी काय की त्यांच्याकडे 40पेक्षा जास्त लँग्वेजेस वापरता येतात, आणि 40पेक्षा वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेस सगळ्या कन्वर्ट होतात इंटू एक बाईट कोड. म्हणजे तो पास्कल असू दे, तो C++, तो C# असू दे, ते सगळे कशात ट्रान्सलेट होतात? एकाच बाईट कोड आहे. पण त्यांच्याकडे असेंब्लीज म्हणतात, आणि मग ते असेंब्लीज कशात कन्वर्ट होतात? त्या त्या प्लॅटफॉर्मच्या मशीन कोड. म्हणजे त्यांनी पण तीच पॉलिसी, फक्त त्यांनी अजून भारी काय दिलं कळलं का? लँग्वेजेस 40पेक्षा जास्त वापरायची फॅसिलिटी. जावामध्ये लँग्वेज जावाच आहे, दुसरं काही नाही आहे अजून. क्लिअर? बरं, तर थोडक्यात मला वाटतं कळलं आहे. आता क्विकली आपण या पॉईंटला वाइंड अप करून पुढच्या पॉईंटला जाऊया. तर थोडक्यात पहिलं काय कळलं? इधर द लँग्वेजेस आर ओनली कंपाइल्ड ऑर ओनली इंटरप्रेटेड. एकतर लँग्वेजेस फक्त कंपाइल्ड असतात किंवा फक्त इंटरप्रेटेड. करेक्ट? पण जावा ही दोन्ही टेक्निक आहे. प्युअर कंपाइल्ड लँग्वेजेस लाईक C आहे, C++ आहे, पास्कल आहे. प्युअर इंटरप्रेटेड लँग्वेजेस लाईक जावास्क्रिप्ट आहे, मग अगदी जुनी म्हणजे बेसिक आहे, किंवा PHP आहे, रुबी आहे, ह्या प्युअर इंटरप्रेटेड. पण जावा दोन्ही पॉलिसी फॉलो. मग जावामध्ये जावा कंपायलर आहे, तो पहिला तुमचा जावा सोर्स कोड घेईल, त्याच्यात एरर्स शोधेल. एरर्स असतील तर सगळे एरर्स लाईन नंबर सकट सांगेल, नसेल तर त्याला कशात ट्रान्सलेट करेल? जावा एक्झिक्युटेबल, ज्यालाच आपण म्हणतो बाईट कोड किंवा हायपोथेटिकल कोड, किंवा असा मशीन कोड जो कोणासाठी आहे? एका व्हर्च्युअल मशीनसाठी. आणि मग तो बाईट कोड कोणाला दिला जाईल? इंटरप्रेटर. इंटरप्रेटर म्हटलं की तो त्याची पॉलिसी. इंटरप्रेटरचं नॅचरल बिहेवियर काय? स्टेटमेंट बाय स्टेट. कंपायलरचं नॅचरल पूर्ण. मग पूर्ण सोर्स कोड टू बाईट कोड, आणि बाईट कोड टू मशीन कोड कसं होणार आहे? लाईन बाय लाईन. मग मला सांगा, त्या मशीन कोडची फाईल बनते का ते मेमरीमध्येच असतं? यारे कळलं. नंतरच्या काळात ना, म्हणजे नंतरचे जे इंटरप्रेटर्स डेव्हलप केले ते त्यांनी अजून स्मार्ट बनवत गेले. का? कारण ते चुपतोडी राहिले. एक जावा 1.1 आला तर त्याच्यानंतर ते 1.2 काढायला विसरले नाही. ते पुढचं येत गेलं, पुढचे व्हर्जन्स येत गेले. नंतरच्या व्हर्जनमध्ये ना, लाईक 1.3 पासून पुढे त्यांनी एक कन्सेप्ट ऑफ JIT पण आणला, जो आत्ताचे जे इंटरप्रेटर्स आहेत ते हे फॉलो, ज्याच्यानी इंटरप्रिटेशन जरा फास्टर करायचा प्रयत्न केला. इंटरप्रिटेशन हे स्लोअर आहे ना, स्टेटमेंट बाय स्टेटमेंट. मग त्याला जरा काय करायचा प्रयत्न केला, फास्टर, बाय इंट्रोड्युसिंग द कन्सेप्ट कॉल्ड JIT. आता म्हणाल JIT म्हणजे काय? जस्ट इन टाईम. जस्ट इन टाईम. कळत आहे का? म्हणजे आई कसं घरात कधीतरी असं स्मार्टली असे वेळेवर काहीतरी पदार्थ बनवून लगेच देते ना तुम्हाला, असं म्हणजे करते बघा. असं कधी खूप भूक लागलेली असते आणि मग त्यावेळेला बघा ती इन्स्टंटली काहीतरी पटकन बनवून देते, त्याच वेळेला लगेच तयार करून देते. तर जस्ट इन टाईमचा प्रिन्सिपल तोच आहे. काय केलं जातं ते सांगतो, पण ते जस्ट इन टाईमला जस्ट इन टाईम कंपायलर म्हणायचं आहे. पण ते होतं आहे कधी? इंटरप्रिटेशन. मी आता तुम्हाला विचारणार की त्याला का जस्ट इन टाईम कंपायलर म्हणायचं, पण ते जस्ट इन टाईम येतं आहे कधी? ते ती पॉलिसी कधी अप्लाय केलेली आहे? इंटरप्रिटेशनच्या वेळेला होतं आहे. इंटरप्रिटेशनच्या वेळेला ते जस्ट इन टाईम, पण तरी त्याला बोलतात काय? जस्ट इन टाईम कंपायलेशन. आता करतं काय ते जस्ट इन टाईम? की तुमच्या बाईट कोडमध्ये असा काही बाईट कोड आहे जो फ्रिक्वेंटली लागणार आहे.
म्हणजे तुम्ही एक प्रोग्राममध्ये फू फंक्शन लिहिलेलं आहे, गेट आणि तो फू फंक्शन कोडमध्ये बऱ्याच वेळा कॉल झाला आहे, मग मला सांगा, जर हे जस्ट इन टाईम नसतं तर जितक्या वेळा कॉल होईल तितक्या वेळा तिथे जाईल आणि तितक्या वेळात त्याचा बाईट कोड कशात कन्वर्ट करेल आणि मग खाली CPU देईल. परत कॉल केला तर परत तेच डॉंकी वर्क करणार, परत जाईल, परत त्याचा बाईट कोड कशात कन्वर्ट करणार, मशीन कोड आणि मग अंडरलाईंग CPU. मग हे जस्ट इन टाईमच्या कन्सेप्टनी काय केलं आहे की ही जी पॉलिसी आहे ज्याच्यात खूप फ्रिक्वेंटली लागणारा बाईट कोड जो परत परत लागतो आहे, त्यांनी एक पॉलिसी इम्प्लिमेंट केली की तो फ्रिक्वेंटली लागणारा बाईट कोड एकदाच कशामध्ये कन्वर्ट करा आणि तो मशीन कोड मेमरीमध्ये ठेवायचा. आणि मग आता जेव्हा तो फंक्शन कॉल होतो ना परत परत, तर तो हा ठेवलेला मशीन कोडच वापरेल, म्हणजे त्याला परत परत कशामध्ये ट्रान्सलेट करणार नाही. मशीन कोड त्याला एकदाच कशामध्ये ट्रान्सलेट करून ठेवेल आणि मग तोच मशीन कोड वापरणार. पण तरीसुद्धा हा मशीन कोड मेमरीमध्येच आहे, कारण इंटरप्रिटेशन पॉलिसी आहे, त्याची फाईल नाही बनणार. जेव्हा तुमचा तो जावा प्रोग्राम टर्मिनेट झाला की हा मशीन कोड मेमरीमधनं काय होणार, लॉस. पण तरीसुद्धा आधीच्यापेक्षा हे जरा फास्टर करणार ना, इंटरप्रिटेशन जरा बेटर होणार का आधीच्यापेक्षा, का कारण आधी फ्रिक्वेंटली लागणारा जो कोड आहे तो तितक्या वेळा परत परत काय होत होता, मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट. तर JITचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस करून काय झालं की फ्रिक्वेंटली लागणारा जो बाईट कोड आहे तो एकदाच कशामध्ये ट्रान्सलेट करून ठेवला, पण तो मशीन कोड पण मेमरीमध्येच आहे आणि मग परत परत तोच मशीन कोड काय करा, वापरा. पटतंय का? म्हणजे सारखं सारखं काय करायचं नाही, तीच पॉलिसी काय म्हणजे तेच परत काय करायचं नाही, रिपीट नाही करायचं. ते एकदा बनवून ठेवलेलं आहे तेच सगळ्यांनी काय करा, यूज. पण हे कधीपर्यंत आहे, परमनंट नाही आहे, तो प्रोग्राम टर्मिनेट होईपर्यंत. यू अंडरस्टँडिंग ना, क्लिअर? जसा प्रोग्राम टर्मिनेट झाला हे काय होणार आहे, लॉस होणार. पण एनिवे JIT नसताना आणि JIT असताना परफॉर्मन्स थोडासा काय झाला, बेटर. म्हणजे बघा प्रत्येक वेळेला त्यांनी त्याला बेटर करायचाच प्रयत्न केला ना. म्हणजे आधीचा व्हर्जनचा जावा आला, मग त्यात त्यांनी तो ऑब्झर्व केला असेल की हे फ्रिक्वेंटली लागणार आहे तितक्या वेळा ट्रान्सलेट. मग पुढच्या व्हर्जनचा जावा आला ज्याच्यात त्यांनी काय टाकून दिलं, JIT कन्सेप्ट आणला, असं परफॉर्मन्स काय होत गेला, बेटर. गेले? बरं, पण मग तुम्ही का म्हणाल की त्याला JITला जस्ट इन टाईम कंपायलेशनच का म्हणायचं, जबकी ती पॉलिसी होतीये कधी, म्हणजे ते JIT आलंय पिक्चरमध्ये कधी इंटरप्रिटेशनच्या वेळेला, तरी शब्द काय वापरला, जस्ट इन टाईम कंपायलेशन. का? कारण कंपायलेशन काय करतं, एकदाच करून ठेवतं ना, पूर्ण घेऊन एकदाच. मग तेच होत आहे ना इथे, तो फ्रिक्वेंटली लागणारा जो कोड आहे तो एकदाच कशामध्ये ट्रान्सलेट होतो आहे आणि मग तो ठेवला आणि मग तोच मशीन कोड परत परत. म्हणजे पॉलिसी कशाची वापरली गेली आहे, प्रिन्सिपल कशाचा आहे, हां क्लिअर, म्हणून त्याला तसं लिहिलं. ठीक आहे, चला आता आपण क्विकली हा पॉईंट रीड करूया. मी सांगितलं की सम लँग्वेजेस आर ओनली कंपाइल्ड और ओनली इंटरप्रेटेड. एकतर काही लँग्वेज फक्त कंपाइल्ड असतात किंवा फक्त इंटरप्रेटेड. एक्झाम्पल दिलं आहे बघा, C आहे, C++ आहे, पास्कल आहे, हे सगळे फक्त काय आहेत, कंपाइल्ड लँग्वेजेस आहेत. गेले? तसंच रुबी आहे, PHP आहे, पर्ल आहे. आता म्हणाल पायथन नाही आहे का, कारण बरेच जण म्हणतील की आम्ही असं ऐकलं की पायथन पण इंटरप्रेटेड आहे. पण पायथन इंटरप्रेटेड आहे, पण पायथन हायब्रिड जावासारखी. पायथनमध्ये सुद्धा पायथनचा कोड कंपाईल होऊन त्याची बाईट कोड आहे, पण त्यांच्याकडे .pyc बनते, जशी इथे .class तशी .py, आणि त्यांच्याकडे पण PVM असतो. जसा इथे JVM आहे, जावा व्हर्च्युअल मशीन, तसं त्यांच्याकडे जावा व्हर्च्युअल मशीन असते. .NET फ्रेमवर्कमध्ये पण काय असतं, .NET फ्रेमवर्कमध्ये पण त्यांचा VM असतो. म्हणजे ह्या सगळ्या लँग्वेज ट्रान्सलेट होऊन असेंब्लीज म्हणजे बाईट कोडच, आणि मग तो बाईट कोड कोणाला जातो, त्यांच्या VMला, आणि तो VM कशात कन्वर्ट करतो, मशीन कोड. म्हणून तो .NET आर्किटेक्चर पण आहे ना, त्यालासुद्धा काय म्हणू शकत नाही, प्युअर कंपाइल्ड और प्युअर, ते हायब्रिड आहे, सुडो टेक्निक आहे. गेले? ओके. तर PHP, रुबी, पर्ल हे सगळे काय आहेत, इंटरप्रेटेड.
पायथन कशाच्या कॅटेगरीत येतं? जावाच्याच. सुडो येते, कंपाईल इंटरप्रिट दोन्ही. पण आता हे कळलं की C++ प्युअर कंपाईल्ड आहेत, रुबी पर्ल हे सगळे प्युअर इंटरप्रेटेड आहेत, पण जावा दोन्ही आहे. जावामध्ये कंपायलेशन पण होतं आणि जावामध्ये इंटरप्रिटेशन पण. मग मी आता इथे तुम्हाला डायग्रामॅटिकली दाखवतो आहे. हा व्यवस्थित पिक्चर आहे. पहिला हा सॉफ्टवेअर कोण असणार? टेक्स्ट एडिटर. तर टेक्स्ट एडिटर एक सॉफ्टवेअर आहे. सीचे काही इनिशियल लेक्चर्स आठवत आहेत का? फर्स्ट सी प्रोग्राम, त्यावेळेला पण मी हे सगळं घेतलेलं आहे फर्स्ट सी प्रोग्रामच्या वेळेला. टेक्स्ट एडिटर हा काय असणार? एक सॉफ्टवेअर ज्याच्या थ्रू तुम्ही काय क्रिएट करू शकता, तुमचे सोर्स फाईल. मग फक्त सोर्स फाईल क्रिएट का बाकीच्या ॲक्टिव्हिटीज पण? म्हणजे आधीची फाईल ओपन करू शकता, त्यात काही चेंजेस करू शकता. मग एडिटिंग ॲक्टिव्हिटी लाईक कट, कॉपी, पेस्ट, फाइंड अँड रिप्लेस, प्रिंटिंग, हे सगळे ॲक्टिव्हिटी कोण देतं? तो सॉफ्टवेअर, त्याला आपण म्हणायचं एडिटर. मग जावाचे पण बरेच एडिटर्स आहेत, किंवा तुम्ही साधा नोटपॅड वापरून सुद्धा जावाचा प्रोग्राम काय करू शकता, टाईप. पण आपण इनिशियली नोटपॅडमध्ये, पण मग कालांतराने मी तुम्हाला शिफ्ट करणार टू इक्लिप्समध्ये घेऊन जाईन, किंवा विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये दाखवेन, VS कोडमध्ये, किंवा इंटेलिजे सॉफ्टवेअर आहे त्यांच्यामध्ये पण तो जावा प्रोग्राम कसा करायचा. आय विल शो यू. मी जितके पॉसिबल आयडीज आहेत जे वापरता येतील तेवढ्याचे सगळ्यांचे फील्ड्स देणार आहे मी तुम्हाला. क्लिअर? इनिशियली नोटपॅडमध्ये लिहूया, मग नंतर इक्लिप्सकडे मूव्ह करू. असे वेगवेगळ्या आयडीजमध्ये आपण काय करूया, जावाचा प्रोग्राम रन करून घ्यायचा. बरं, तर त्या टेक्स्ट एडिटर थ्रू तुम्ही काय क्रिएट केली? तुमची जावाची सोर्स फाईल. गेटिंग? आता ती जावा सोर्स फाईल विथ एक्सटेन्शन काय असणार? .java. आता ही जावा सोर्स फाईल दिली जाईल जावाच्या कंपायलरला. ॲक्च्युली त्या टूलचं नाव असतं जावा सी. जावा सी म्हणजेच जावा कंपायलर. आता काही लोक जॅवॅक म्हणतात, तर जॅवॅक म्हटलं तरी काही रॉंग नाही. जॅवॅक कसं? जॅवॅक मराठीतला वॅक नाही. म्हणजे सचिनच्या पिक्चरमध्ये वॅकी असतो ना, वॅकी. सचिन पिळगावकरच्या पिक्चरमध्ये त्याचं नाव विनायक, तर त्याची बायको त्याला वॅकी म्हणते, वॅकी. तसं हां आहे ना, एक पिक्चर आहे, माहिती आहे. असं तर बरोबर, क्लिअर. ओके, तर जॅवॅक म्हणा किंवा जावा सी, हा तुमचा जावा कंपायलर. आता जावा कंपायलरची पॉलिसी काय आहे की पूर्ण सोर्स कोडमध्ये काय शोधायचं आहे? एरर्स असतील तर लाईन नंबर सकट एरर दाखवणार. गेटिंग? सिंटॅक्स अँड सिमेंटिक एरर्स. आता काही म्हणतील सिंटॅक्स एरर तर समजलं. सिंटॅक्स एरर्स म्हणजे ग्रॅमर फॉलो झालं आहे का नाही, त्या लँग्वेजचे रूल्स, ग्रॅमर फॉलो झालं आहे का नाही, ते सिंटॅक्स. मग म्हणाल सिमेंटिक काय? कधीतरी सीमध्ये पण सांगितलेलं असेल. सिमेंटिक म्हणजे त्या रूल्सचे मिनिंग. गेटिंग? म्हणजे जसं इंग्लिशमध्ये आपण लिहितो द बॉय एट ॲन ॲपल, द बॉय एट ॲन ॲपल, हे वाक्य ग्रामॅटिकली बरोबर आहे. आता मी लिहिलं द ॲपल एट अ बॉय, म्हणजे ॲपल आणि ते जागा बदलली आहे. दोघेही नाऊनच आहेत ना, बॉय आणि ॲपल नाऊन आहे. त्यांची जागा बदलली तर ग्रॅमर चुकत नाही, ग्रॅमर बरोबर आहे. ग्रॅमॅटिकली दोन्ही सेंटेन्स काय बरोबर, पण सिमॅन्टिकली दुसरी सेंटेन्स रॉंग. म्हणजे ते मिनिंग काय रॉंग आहे. गेटिंग? तसं प्रोग्रामिंगमध्ये पण असतं. सांगतो बघा, तुम्ही लिहिला आहे A=B+C, गेटिंग, आणि सेमिकोलन. ठीक आहे? आता सिंटॅक्टिकली सगळं फाईन आहे, सगळं बरोबर आहे. बघा, 2 ऑपरंड, मध्ये ऑपरेटर, इकडे सेमिकोलन असाइनमेंट, क्लिअर. पण तरीसुद्धा एरर येऊ शकतो. का? कारण काय फॉलो नाही झालं आहे? सिमेंटिक. आता सिमेंटिक म्हणजे काय? तर ह्या प्लससाठी ह्या दोघांचे जे डेटा टाईप्स आहेत ते जर कम्पॅटेबल नसतील तरीसुद्धा काय येणार? एरर. जसं उदाहरण बी सपोज बुलियन डेटा टाईप्स आहे आणि सी इंटीजर डेटा टाईप आहे. सी इंट आहे आणि बी बुलियन आहे. जावा बुलियन आणि इंटीजरमध्ये काय करून देत नाही. क्लिअर? मग तसंच इंग्लिशमध्ये द बॉय एट ॲन ॲपल आणि ॲपल एट अ बॉय, तर त्यावेळेला ते इंग्लिश ग्रॅमर चुकीचं बोलतं आहे की ते दुसरं सेंटेन्स काय आहे. ग्रॅमॅटिकली जरी बरोबर आहे तरी मिनिंग चुकलं आहे. तसंच इथं आहे,
जावा म्हणते की सिंटॅक्टिकली ही सेंटेन्स काय आहे, स्टेटमेंट बरोबर आहे, पण त्या दोघांचा जो डेटा टाईप आहे तो त्या प्लससाठी काय नाही आहे, कम्पॅटेबल. गेटिंग? प्लससाठी ते दोन जे आहेत ना, बी आणि सी, त्यांचे डेटा टाईप्स काय आहेत, सुटेबल नाही. मग तेव्हा पण काय येतं, एरर. पण तो एरर कशाच्या कॅटेगरीत जाईल, सिमॅन्टिक एरर. क्लिअर? बरं, एरर्स आले ते दाखवले आणि नसतील तर त्या पूर्ण जावा सोर्स कोडला कशात कन्वर्ट करेल, इंटू जावा एक्झिक्युटेबल, ऑल्सो कॉल्ड ॲज अ बाईट कोड. आणि त्या बाईट कोडची फाईल बनणार का, हो बनलीच पाहिजे, कारण पॉलिसी कंपायलेशन आहे आणि कंपायलेशनमध्ये ट्रान्सलेट झालेली काय बनते, फाईल. म्हणून कंपायलेशनचं बेनिफिट काय, कंपाईल वन्स, रन एनी नंबर ऑफ टाईम, एनी नंबर ऑफ टाईम्स. का आपण एनी नंबर ऑफ टाईम रन करू शकतो, कारण त्याची फाईल आहे ना, मग ती फाईल आपण पाहिजे तितक्या वेळा मेमरीमध्ये लोड करून रन. आता त्यालाच आपण जावा एक्झिक्युटेबल म्हणूया किंवा बाईट कोड, ज्याचं एक्सटेन्शन काय असतं, डॉट क्लास. आता ही फाईल कोणाला जाईल, जावा टूलला. त्या टूलचं नाव काय आहे, जावा, जावा व्हर्च्युअल मशीन. आता लक्षात घ्या, जगातल्या प्रत्येक मशीनवर कंपायलर भले नसेल, गेटिंग, म्हणजे जावाचा काय नाही आहे कंपायलर, तरी जगातल्या प्रत्येक डिव्हाइसवर हा VM असणारच. ती छोटीशा छोट्या डिव्हाइस घ्या ते मोठ्याच्या मोठ्या. का, कारण त्या प्रत्येक डिव्हाइसवर काय असणार, OS. त्यांची OS पण असणार ना. स्मार्टवॉचवर पण OS असते, ते अँड्रॉइड बेस्ड स्मार्टवॉच, आयफोनवाले स्मार्टवॉच, म्हणजे ते ॲपल स्मार्टवॉच असेल तर त्या ॲपलवाल्यांची OS असेल, ती अँड्रॉइड असेल तर अँड्रॉइडची OS असणार. पण अँड्रॉइड OS ही लिनक्स बेस्ड आहे, म्हणजे अँड्रॉइडचा जो कर्नल आहे तो लिनक्सचाच कर्नल आहे. गेटिंग? पण मला सांगा, त्यांच्यावर पण त्यांच्या काय असणार आहेत, OS. मग जगातल्या प्रत्येक डिव्हाइससाठी सनवाल्यांनी काय बनवून ठेवलेली आहे, व्हर्च्युअल मशीन. आणि जेव्हा जेव्हा त्या मशीनवर OS इन्स्टॉल होते त्याच्याबरोबर ऑल्सो काय इन्स्टॉल होणारच, ती VM, जरी त्या मशीनवर काय नसेल, कंपायलर. म्हणजे त्या मशीनवर तुम्ही जावा प्रोग्राम डेव्हलप नाही करू शकणार, पण तुम्ही तो जावा प्रोग्राम हमखास काय करू शकाल, रन. का, कारण रन करायला कशाची गरज आहे, व्हर्च्युअल मशीन, आणि ती तर असणारच, प्रत्येक मशीनमध्ये असतेच. गेटिंग? मी तुम्हाला दाखवेन पण की प्रत्येक, जसा विंडोज आहे तर विंडोजमध्ये पण एक फोल्डर असतो, तिथे ती VM प्रेझेंट आहे. लिनक्समध्ये पण ती VM असणारच, मॅकमध्ये पण ती VM असणारच. गेटिंग? ओके. आणि म्हणून तर आपण ॲपलेट्सच्या वेळेला मी सांगितलं ना, मी ॲपलेट बनवला, मी तो सर्व्हरवर टाकला, जगातले सगळेजण सर्व्हरवरून तो ॲपलेट घेत आहेत, त्यांच्या मशीनमध्ये डाउनलोड, आणि तरी तो रन होतो आहे. का, कारण त्या सगळ्यांकडे काय आहे, तो व्हर्च्युअल मशीन. आता हा इंटरप्रेटर करेल काय, इंटरप्रिटेशनची पॉलिसी आहे, लाईन बाय लाईन, म्हणजे स्टेटमेंट बाय स्टेटमेंट बाईट कोडला कशात कन्वर्ट करेल, मशीन कोड. विल इट गिव्ह दॅट मशीन कोड टू द अंडरलाईंग प्रोसेसर. गेटिंग? म्हणजे अंडरलाईंग प्लॅटफॉर्म आणि अंडरलाईंग प्रोसेसरला रन करायला देईल. मग रन करेल तेव्हा तो त्याच्यासाठी काही इनपुट मागेल का, आणि त्याचं काही आउटपुट जनरेट करेल का. गेटिंग? आय होप इट इज क्लिअर. राईट? ओके. मग आपण बाईट कोड म्हणजे काय थोडक्यात सांगू शकतो. इज इट लाईक अ मशीन कोड? मशीन कोड सारखा आहे, पण तो ट्रू मशीन कोड नाही. मीनिंग यू कॅन नॉट गिव्ह इट टू द अंडरलाईंग CPU टू रन इट, बिकॉज येट इट इज नॉट इन नेटिव्ह फॉर्म, CPU अंडरस्टँडेबल फॉर्म नाही. तर थोडक्यात असं लक्षात घ्या की बाईट कोड इज अ मशीन कोड फॉर अ हायपोथेटिकल मशीन. म्हणजे तो मशीन कोड आहे, पण कोणाचा मशीन कोड आहे, एका व्हर्च्युअल मशीनचा किंवा एका हायपोथेटिकल मशीनचा. गेटिंग? किंवा जावाच्या एक्झिक्युटेबललाच काय म्हणायचं, बाईट कोड. ठीक आहे? तो जावा एक्झिक्युटेबल इज इन द फॉर्म ऑफ बाईट कोड. पायथनमध्ये पण सिमिलर आहे, पायथनचा सोर्स कोड बाईट कोडमध्ये येतो आणि मग तो बाईट कोड इंटू मशीन कोड. डॉटनेट आर्किटेक्चरमध्ये पण सिमिलर आहे, फक्त त्यांच्याकडे ते असेंब्लीज बोलतात, म्हणजे वेगळे लँग्वेजेसचे सगळे त्या असेंब्लीजमध्ये कन्वर्ट होतं आणि मग ते त्यांची VM, म्हणजे डॉटनेट फ्रेमवर्कमध्ये पण त्यांची स्वतःची एक काय असणार, हां लक्षात घ्या, त्यांच्या फ्रेमवर्कची पण आपली काय आहे, VM आहे. पायथनची पण स्वतःची VM आहे.
पायथॉन व्हर्च्युअल मशीन, तशी जावाची पण स्वतःची VM. पण C++ला रन करायला VMची गरज आहे का ते डायरेक्टली OSच्या कॉन्टॅक्ट्समध्ये रन होऊ शकतात? का? कारण C++चे प्रोग्राम डायरेक्टच कशात कन्वर्ट होतात? नेटिव्ह कोड. म्हणजे त्यांना मेमरीमध्ये आणायची जबाबदारी डायरेक्ट कोणाची? OS. C++ प्रोग्राम डायरेक्टली रन अंडर द कॉन्टॅक्ट्स ऑफ कोणाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये रन होतात? OSच्या. आणि जावाचे प्रोग्राम कोणाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये? VMच्या. पण VM पण एक प्रोग्राम आहे ना, मग तो कोणाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये रन होईल? OSच्या खालच्या अंडरलाईन OS. आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मचे VMs काय असणार आहेत? वेगळे वेगळे. सनवाल्यांनी सगळ्यांचे काय डेव्हलप करून दिलेले आहेत? VMs. ठीक आहे. तो जावा एक्झिक्युटेबल इज इन द फॉर्म ऑफ बाईट कोड, or you can say it is a machine code for a hypothetical machine. getting? म्हणजे एक अशी मशीन जी रियालिटीमध्ये अस्तित्वात नाही, मग ती रिअल मशीन नाही आहे, तर मग त्याचा एक प्रोग्राम आहे ज्यालाच आपण काय म्हणतो? इंटरप्रेटर. getting? तो हायपोथेटिकल मशीन कोड और व्हर्च्युअल कोड. ठीक आहे. आणि आपण जरी त्याला म्हटलं की तो मशीन कोड आहे, तरी तो हायपोथेटिकल मशीनचा आहे. मग तुमच्या रिअल मशीनला तो दिला तर तो रन करू शकेल का? नाही. कॅनॉट बी एक्झिक्युटेड बाय द अंडरलाईंग मशीन डिरेक्टली. मग अंडरलाईंग मशीनला समजण्यासाठी त्याला त्याच्या हायपोथेटिकल मशीनला द्यावा लागेल, आणि मग त्याची ती हायपोथेटिकल मशीन काय करेल? ते बाईट कोड घेईल आणि कशामध्ये ट्रान्सलेट करेल? रिअल मशीन कोड. आणि मग तो रिअल मशीन कोड कोणाला दिला जाईल? तुमच्या अंडरलाईंग मशीनला काय करायला? एक्झिक्यूट करायला. ठीक आहे. बघा, JVM इंटरप्रिट्स दॅट बाईट कोड टू मशीन कोड. पण ते इंटरप्रिटेशन आहे, म्हणजे कसं पॉलिसी आहे? पूर्ण का लाईन बाय लाईन? म्हणजे स्टेटमेंट बाय स्टेटमेंट. तो JVM इंटरप्रिट्स बाईट कोड टू मशीन कोड and then gives that machine code to the underlying processor for execution. Getting clear? बरं, आता क्विकली पुढच्या पॉलिसीला जाऊ, म्हणजे पुढच्या फीचर, नेक्स्ट फीचरला. मला वाटतं इथपर्यंत कळलं. गेटिंग? हे सगळे जरी वेळ घेतं हे समजण्यासाठी, तरी हे सगळे फाउंडेशन गोष्टी आहेत. कारण याच हमखास तुम्हाला इंटरव्ह्यूजमध्ये, मॅक्झिमम इंटरव्ह्यूजमध्ये तुमचे हे सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत का नाही बघणार. गेटिंग? कारण त्यांना माहिती आहे की प्रोग्रामिंग वगैरे काय ते गुगल करून सगळे प्रोग्राम सापडतात. तुम्हाला आर्किटेक्चर समजलं आहे का? त्या लँग्वेजचे प्रॉपर सगळे फीचर्स क्लिअर आहेत का? इंटरनली ते सगळं जावा कसं कन्व्हर्जन करतं, हे सगळे कन्सेप्ट्स माहिती पाहिजे ना. JITवर पण शुअर असतोच. म्हणजे बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूजमध्ये विचारतात की जस्ट इन टाईम कंपायलेशनबद्दल माहिती आहे का? तर सांगू शकाल? मला वाटतं ते कशामध्ये इम्प्लिमेंट केलं आहे? तो JIT कुठे इम्प्लिमेंट केला? इथे. तो JIT काय करतं? फ्रिक्वेंटली लागणाऱ्या बाईट कोडला एकदाच कशात कन्वर्ट करतं, आणि मग तोच मशीन कोड परत परत वापरायचा. पण तरीसुद्धा ते इंटरप्रिटेशनच्या वेळेला, म्हणजे त्या मशीन कोडची काय बनत नाही? फाईल ती मेमरीमध्येच आहे. प्रोग्राम संपला की मेमरीमधनं ती मशीन कोड लॉस होते. पण तरी आधीपेक्षा बेटर ना. आधीच्या पॉलिसीपेक्षा JITमुळे एक्झिक्युशन जरा फास्टर झालं का? येस. आता आपण मूव्ह करूया सेकंड पॉलिसीला. आता सेकंड पॉलिसी काय बघा? प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट अँड पोर्टेबल. ठीक आहे. ओके. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट अँड पोर्टेबल म्हणजे काय? बऱ्याच जणांना हे दोन टर्म एकच वाटतं का? म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्सी अँड पोर्टेबिलिटी. सांगतो, क्लिअर करू. ठीक. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? की तुमच्या सोर्स कोडला OS टू OS बदलायची गरज नाही. म्हणजे जर मला एक फॅक्टोरियलचा जावा प्रोग्राम लिहायचा आहे, तर विंडोजसाठी पण तोच प्रोग्राम असणार आणि लिनक्ससाठी पण तोच.
आणि मॅक्ससाठी पण तोच. म्हणजे माझा सोर्स कोड बदलणार नाही. जोपर्यंत प्रॉब्लेम स्टेटमेंट सेम आहे तर कोड पण काय असणार सेम. पण असं काही लँग्वेजेसमध्ये होत नाही. लाईक सीमध्ये बघा प्लॅटफॉर्म बदलला ना तर आपल्याला काही ना काहीतरी चेंजेस करावे लागतात. तिथे पण बऱ्याच वेळा सेम राहतं पण कधी कधी चेंज करावे लागतात. जसं ज्यांनी टर्बो बोरलँड सी वगैरे वापरला असेल तर त्याच्यात काही हेडर फाईल्स बदलतात किंवा त्यांच्या काही लायब्ररी फंक्शनची नावं बदलतात. कळत आहे? म्हणजे ज्यांनी टर्बो बोरलँडचा सी सॉफ्टवेअर वापरला तर त्याच्यातल्या काही .h फाईलची नावं ती लिनक्सवाल्या कशात नाही आहे, सीमध्ये नाही आहे. करेक्ट? म्हणजे तुम्ही लिहिलाय फॅक्टोरियलचा सी प्रोग्राम पण कधी कधी काय चेंज करावं लागेल. कधी लायब्ररी फंक्शनची नावं बदलावी लागतील, हेडर फाईल बदलावे लागतात. म्हणजे तुमचा सोर्स कोड काय राहत नाही सेम. यांचं तसं म्हणणं नाही आहे. यांचं म्हणणं आहे जर तुम्ही एक फॅक्टोरियलचा जावा प्रोग्राम लिहिला आहे तर मॅकसाठी पण, विंडोजसाठी पण आणि लिनक्ससाठी पण प्रोग्राम नेहमी काय राहणार. म्हणजे OS टू OS मला प्रोग्राममध्ये काही बदल करावे लागणार नाहीत. कळतं का मी काय सांगतोय? म्हणजे माझा प्लॅटफॉर्म बदलला तर माझ्या प्रोग्राममध्ये काही लाईन्समध्ये चेंजेस करावे लागतील, फंक्शनची नावं बदलायला किंवा थोडा सिंटॅक्स बदलायला लागेल. काहीच करायचं नाही आहे. जसा लिनक्ससाठी कोड लिहिला आहे एक्झॅक्टली तोच कोड कशासाठी लिहायचा विंडोज आणि एक्झॅक्टली तोच कोड मॅकसाठी पण. तुमच्या सोर्स कोडमध्ये काय करायला गरज नाही आहे. चेंजेस जरी काय बदलला, प्लॅटफॉर्म बदलला म्हणजे तुमची OS जरी बदलली तरी तुमचा सोर्स कोड काय राहणार आहे सेम. म्हणून त्याला काय म्हणायचं की ती लँग्वेज काय आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. गेटिंग? म्हणजे त्यांनी असे काही बनवलेत का की ह्या OSसाठी लायब्ररी फंक्शन्स वेगळे तर ह्या OSसाठी वेगळे किंवा ह्या OSसाठी काही सिंटॅक्सेस वेगळे तर ह्याच्यासाठी वेगळे, असं नाही आहे. पण मी सांगितलं जसं सीमध्ये कधी कधी करावं लागतं. म्हणजे ज्यांनी सी टर्बो बोरलँड वापरला आहे तर त्यात कधीतरी त्या जसं आता टर्बो बोरलँडमध्ये ती .io.h असते, कन्सोल इनपुट आउटपुट .h. ती .h कशात चालत नाही लिनक्सवाल्या कंपायलर्समध्ये. किंवा तुम्ही तो डेव C++ वापरलात ना तो किंवा GNUचे ऑनलाईन कंपायलर्स तर तिथे ते हेडर्स चालतच नाही. किंवा काही स्ट्रिंग .h मधले जे काही फंक्शन्स आहेत ना त्याची नावं बदलतात. टर्बो बोरलँडवाल्याचे वेगळे येतात आणि लिनक्सवाल्यांचे वेगळे आहेत. गेटिंग? म्हणजे तुमचा सोर्स कोड काय करावा लागतो, थोडंफार चेंज करावं लागतं जर काय बदलला प्लॅटफॉर्म. यांचं म्हणणं आहे एका कॅरेक्टरचं सुद्धा काय करायचं गरज नाही चेंज. तोच कोड विंडोजवर टाईप करा, तोच कोड लिनक्सवर, तोच कोड मॅकवर. गेटिंग? म्हणून त्याला काय म्हणायचं प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. आता पोर्टेबिलिटी म्हणजे काय ते बघा. त्याच्या आधी त्या पोर्टेबिलिटीचा कन्सेप्ट एक्सप्लेन करायला मी सीचा रेफरन्स घेतो. मला सांगा सीमध्ये जर हा सी कंपायलर आहे गेटिंग पण हा विंडोजचा सी कंपायलर आहे आणि त्याला मी माझा प्रोग्राम दिला factorial.c, काही एरर्स नाही आहेत, प्रोग्राम एकदम प्रॉपर आहे. तर तो factorial.exe मध्ये कन्वर्ट होतो का रे? विंडोज असल्यामुळे ती एक्झिक्युटेबल बनते. पण मला सांगा ही जी एक्झिक्युटेबल आहे ती त्या विंडोज स्पेसिफिकच आहे ना. मीन्स इज इट बाउंड टू विंडोज? म्हणजे ही EXE घेऊन मी लिनक्स मशीनवर आलो आणि तिथे डबल क्लिक करून त्याला रन करायचा प्रयत्न केला, ती रन होईल का? नाही. म्हणजे ही EXE स्पेसिफिकली विंडोजचीच आहे. हां, दुसऱ्या मशीनवर घेऊन जा पण त्या मशीनवर पण जर काय असेल विंडोज कोणताही हायर कम्पॅटेबल पण, जसं आता हा विंडोज 7 आहे आणि विंडोज 11वर गेला तरी रन होणार कारण ते अपर कम्पॅटेबल आहे. पण ते विंडोज सिस्टीमवरच गेलात ना. ही EXE जी विंडोज स्पेसिफिक आहे ती घेतली आणि आलो मॅक सिस्टीमवर आणि मॅक OSमध्ये ती फाईलवर डबल क्लिक केलं ते अनरेकग्नाइज फॉर्मॅटच सांगणार, ते रन नाही होणार. कळत आहे? म्हणजे ते सीचे जे एक्झिक्युटेबल्स आहेत ते पोर्टेबल आहेत का? पोर्टेबल म्हणजे कळलं का की एका मशीनवर कंपाईल केला, एक्झिक्युटेबल आला आणि तो एक्झिक्युटेबल जगाच्या कोणत्याही मशीनवर जाऊन रन करायचा प्रयत्न केला, होणार ते रन नाही. ते फक्त कशावरच रन होईल? त्याच कम्पॅटेबल विंडोजवर कंपाईल करून EXE आली आहे तर ती विंडोजवरच रन होईल.
पटतंय का मी काय सांगतोय? आणि तसंच जर सोर्स कोड सेम आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट सी सुद्धा असतं, म्हणजे बऱ्यापैकी सीचे प्रोग्राम मॅक आणि विंडोजसाठी काही बदलत नाही. पण मी सांगितलं कधी कधी लाईक जसं टर्बो बोरलँड 2 डेव प्लस प्लस आला तर कधी कधी हेडर्स बदलावे लागतात, कधी लायब्ररी फंक्शनची नावं बदलावी लागतात. तर हा प्रोग्राम तोच आहे, फॅक्ट डॉट सी आहे, अगदी सेम सोर्स कोड आहे. सोर्स कोड विंडोजचा आणि सपोज ही लिनक्स सिस्टीम आहे आणि हा लिनक्सचा कंपायलर आहे. गेटिंग? तर दोघांचा सी कोड काय आहे? सेम आहे, पण ती ट्रान्सलेट होऊन आलेली जी मशीन कोड आहे, आता इथे मशीन कोड ए डॉट आउट बनवून येतं. गेटिंग? इथे याच्या मशीन कोडच्या फाईलचं नाव काय असतं? ए डॉट आउट लिनक्सवर. मग मला सांगा, ही जी ए डॉट आउट मशीन कोड आहे, ती मशीन कोड जी लिनक्ससाठी आली आहे, ती कोणत्याही दुसऱ्या लिनक्सवरच रन होईल. कळतंय का? हां, भले ते लिनक्सचे डिस्ट्रोज वेगळे वेगळे असू दे, लाईक हा लिनक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे उबंतू आणि तुम्ही घेऊन गेलात सेंटोएसवर, किंवा तुम्ही घेऊन गेलात सन सोलारिसवर किंवा फेडोरावर किंवा रेड हॅट, तरी चालेल, कारण ते त्याचेच डेरिव्हेटिव्हज आहेत ना, त्यांच्याच पंथातले आहेत. पण ओरिजिनल ते कशातनंच आहेत? लिनक्स कर्नलचेच आहेत, म्हणून चालेल. पण ए डॉट आउट जी लिनक्सची आली आहे ती विंडोजवर आणून रन करायचा प्रयत्न केला, ती रन होणार नाही. म्हणजे ह्याच्यावरनं काय कळतं की सीचे एक्झिक्युटेबल्स काय नसतात, पोर्टेबल, असं क्रॉस नाही करतायत. गेटिंग? पण जावाच्या केसमध्ये काय होतं? जावाचा सोर्स कोड सेम असेल तर प्रोड्यूस झालेली बाईट कोड नेहमी काय असते, आणि ते मी प्रूव्ह करेन ना, नाही तुम्हाला वाटेल हे फक्त थेरॉटिकली सांगतात. मी दाखवेन, माझ्या मशीनवर लिनक्स पण आहे आणि विंडोज पण आहे, दोघांवर सेम प्रोग्राम लिहूया आपण, सेम जावा प्रोग्राम, विंडोजवर पण कंपाईल करूया, लिनक्सवर पण एक्झॅक्ट सेम प्रोग्राम, आणि दोन्ही मशीनवर आलेली जी बाईट कोडवाली फाईल आहे ना, डॉट क्लास, ती चेक करूया. दोन्हीची डॉट क्लास ती एक्झॅक्टली काय असणार, त्याची साईजसुद्धा काय असते, सेम. पण आत्ता बघा, जी विंडोजवरची डॉट EXE आणि लिनक्सवरची डॉट ए डॉट आउट, त्या दोन फाईल जर तुम्ही बघितल्यात ना, त्या टोटली वेगळ्या, त्यांचे साईजेस पण काय असतात, वेगळे येतात. असं कशाला होणार नाही जावा. म्हणजे बघा, आता हा ठीक आहे, येतोय मी चांगला क्लिअर डायग्राम दाखवणार आहे. माझ्या ड्रॉइंगवर जाऊ नका, गेले, कारण ड्रॉइंग हा माझा न आवडता सब्जेक्ट होता. म्हणजे मला आयुष्यात कधी ड्रॉइंग आवडलं नाही. विचार करा ना, देर आर पीपल हू ड्रॉ सो ब्युटिफुल थिंग विथ माऊस. तुम्ही जर आमच्या प्राधिकरणमध्ये गेलात, एक बधिरमुख स्कूल आहे माहिती आहे, ज्ञानप्रबोधिनीच्या समोर, माहिती आहे, ते आनंद हॉस्पिटल असं थोडं पुढे गेलं तर, स्विमिंग पूलच्या तिथून थोडं पुढे गेलं तर तिकडे एक बधिरमुख स्कूल आहे. इट इज अ स्कूल फॉर डम अँड डेफ पीपल. आणि तिथे जर गेलात ना, तर तिथे मुलं माऊसला असं फिरवून त्यांच्या पेंटब्रशमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना काढलेला आहे, आणि तो इतका भारी काढलेला होता की मी तिथे ॲक्च्युली आय वॉज सरप्राईज. मला इथे साधा माऊस हलवता येत नाही आणि काही काढतो आहे मी, तर त्यांनी नुसता तो माऊस इतका स्मूथली मूव्ह करून त्यांनी त्या एका मुलांनी माझ्यासमोर पूर्ण महाराजांना काढलं होतं. आता म्हणायचं काय होतं की आय गो देअर मेनी टाईम्स, आम्ही खूप सारे मशीन स्पॉन्सर केलेले आहेत त्यांना, तर कधी तुम्ही पण जा, व्हिजिट करा. त्यांनी तिथे खूप सारे असे आर्टिकल्स पण असे डिस्प्लेला लावलेत विकायला वगैरे. त्यांच्या त्या पूर्ण वर्कशॉप्समध्ये फिरा, तुम्हाला कळेल की हाऊ गॉड टेक समथिंग तो गिव्ह समथिंग ऑल्सो. त्याच्या जागी दुसरं काहीतरी देतो. मग त्यांचे ते 2 ऑर्गन्स घेतले तर त्यांना दुसऱ्या काहीतरी सेन्सरी थिंग्स अजून जास्त दिलेले आहेत. गेटिंग? तर थोडक्यात म्हणायचं काय होतं मला फक्त, की काही लोक त्या फक्त माऊसनी इतकं चांगलं ड्रॉइंग काढतात. तर माझं हे जे ड्रॉइंग आहे ते तुम्ही आता समजून घ्या. तर हा कंपायलर आहे, हा तुमचा इंटरप्रेटर आहे, आणि ही विंडोज सिस्टीम आहे. असं सेम क्लिअर एक्झॅक्ट सेम ओके लिनक्स पण असेल. ओके, आता लिनक्सवर पण काय असणार, कंपायलर आणि त्याचा इंटरप्रेटर. मला मेन काय सांगायचं ते बघा. आता मेन ते समजून घ्या.
या लिनक्सच्या कंपायलरला आणि विंडोजच्या कंपायलरला सोर्स कोड एक्झॅक्ट सेम दिलेला आहे. गेटिंग? ती जावा फाईल. म्हणजे मला सांगायचं काय की इफ द जावा सोर्स कोड इज सेम, द प्रोड्यूस्ड बाईट कोड हॅज टू बी सेम इररेस्पेक्टिव्ह ऑफ द प्लॅटफॉर्म. मला काय सांगायचं कळलं का? की जर तुमचा सोर्स कोड सेम आहे तर कंपाईल करून आलेली जी ती बाईट कोड फाईल आहे ती हमखास काय असणार? सेम. त्याची एक्झॅक्ट साईजसुद्धा, त्याची बाईट कोड म्हणजे त्या बाईट कोडची साईज पण बघितलीत ना डिरेक्टरीमध्ये, याची साईज आणि याची साईजसुद्धा काय येते? पटतंय का? पण असं सीचं होतं का? तो सीचा कंपायलर विंडोजच्या कंपायलरला दिला, EXE आली. तो सीचा कंपायलर लिनक्सच्या कंपायलरला दिला, ती A.out. पण ती A.out आणि ती EXE सेम असते का? ती त्या त्या प्लॅटफॉर्मला बाइंडेड आहे. पण यांचं म्हणणं आहे प्लॅटफॉर्म काहीही असू दे, जर सोर्स कोड सेम आहे, बाईट कोड सेम आहे. पटतंय? तो इफ द सोर्स कोड इज सेम, द ट्रान्सलेटेड बाईट कोड इज सेम. यू आर गेटिंग क्लिअर? irrespective on which platform you have compiled it. मग हा फीचर काय झाला? प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. कळतंय का? कारण त्यांचं म्हणणं आहे की प्लॅटफॉर्म टू प्लॅटफॉर्म तुम्हाला कशामध्ये बदल करायचेच नाही आहेत. सोर्स कोड कोणत्याही प्लॅटफॉर्मवर लिहा. जर तो जावा प्रोग्राम फॅक्टोरियलचा आहे तर याच्यासाठी पण तोच प्रोग्राम आहे आणि याच्यासाठी पण. म्हणजे OS बदलली म्हणून तुमच्या प्रोग्राममध्ये काही लाईन्स बदलावे लागतील, लायब्ररी काहीच नाही, तोच सोर्स कोड. आता पोर्टेबिलिटी म्हणजे काय बघा. दॅट बाईट कोड विच यू हॅव कंपाइल्ड इट वन्स, यू कॅन गिव्ह दॅट बाईट कोड डिरेक्टली टू एनी VM. बघा म्हणजे कळतंय का? तो कंपाईल होऊन जो बाईट कोड आला, तो बाईट कोड त्याच्या VMला दिला तर त्याचा VM त्या बाईट कोडला कशात कन्वर्ट करेल? मशीन कोड, जो त्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये रन होईल. पण जर तुम्ही तोच बाईट कोड या सिस्टीमच्या VMला दिला तरी ते रन होणार आहे. का? कारण सोर्स कोड सेम आहे तर बाईट कोड सेमच आहे, इररेस्पेक्टिव्ह ऑफ द प्लॅटफॉर्म. आणि आता मला सांगा, तो बाईट कोड जर याच्या VMला दिला तर याचा VMसुद्धा त्या बाईट कोडला कशामध्ये कन्वर्ट करेल? मशीन कोड. पण ते मशीन कोड याच्या प्लॅटफॉर्मचं असेल, त्याच्या रिस्पेक्टिव्ह. म्हणजे घेतला बाईट कोड त्याचा, कुठे बनलेला? विंडोजवरचा. तो याच्या VMनी घेतला, पण याचा VM काय करेल? ते बाईट कोड घेईल, लाईन बाय लाईन कशा ट्रान्सलेट करेल. पण ते मशीन कोड कशाच्या रिस्पेक्टिव्ह आहे? त्याच्या OSच्या. गेटिंग? मग ह्याच्यामुळे आपल्याला काय अचीव होत आहे? पोर्टेबिलिटी. पोर्टेबिलिटी म्हणजे काय? पोर्टेबिलिटी म्हणजे ते ओरा सांगितलं होतं ना, राईट वन्स अँड रन, कुठेही रन करा. मग बघा, मी जर तो प्रोग्राम लिहिला आहे .जावाचा, तो विंडोजवर कंपाईल केला, आली EXE. मग EXE म्हणजे जावाची एक्झिक्युटेबल. मग ती एक्झिक्युटेबल मी जगाच्या कोणत्याही VMवर रन करू शकेन का? मग तुम्ही म्हणाल हे सगळं थेरॉटिकल आहे का? खरं खरं असतं का? असं ती एखादा कधीतरी प्रश्न विचारेल, हे खरंच असतं का? असं तर खरंच असतं. आणि मी दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे जेव्हा फर्स्ट जावा प्रोग्राम घेऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की मी विंडोजवर पण दाखवतो आणि लिनक्सवर. आणि मी फक्त दोन्ही प्लॅटफॉर्मवर कंपाईल रन नाही, क्रॉस पण करून दाखवतो. म्हणजे त्याची बाईट कोड कोणाला देतो? म्हणजे विंडोजची बाईट कोड लिनक्सच्या VMला देतो, लिनक्सची बाईट कोड विंडोजच्या तरी तुमचा प्रोग्राम रन होऊन ते आउटपुट देणार. कळतंय का? म्हणजे ते मी जस्टिफाय करून दाखवणार की काय अचीव होतं आहे पोर्टेबिलिटी. करेक्ट? इवन तुम्ही ते सेलफोनवर पण मूव्ह करून सेलफोनवर पण रन करू शकता. कळतंय का? म्हणजे सेलफोनवर VM असेल जो असतोच, तर तुम्ही त्याला सेलफोनवर मूव्ह करून त्यात पण काय करता येतं? रन करता येतं. कळतंय? म्हणजे जगातल्या कोणत्याही मशीनवर तो बाईट कोड काय करता येईल? रन. कारण सगळ्यांकडे त्यांचे काय असतात आणि त्यांच्या इंटरप्रेटरला त्यांच्या प्लॅटफॉर्मचं काय नॉलेज आहे. तर घेतं बाईट कोड आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या रिस्पेक्टिव्ह काय आणून देतं? मशीन कोड, आणि ते अंडरलाईन मशीनला रन करायला. तर मला वाटतं कळलं. तर का त्यांनी ही 2 स्टेप पॉलिसी इम्प्लिमेंट केली ती कळली का? पहिली
आता आधीच्या पॉईंटवर मी सांगितलं की तुम्हाला एक प्रश्न असेल की का बाबा असे 2 स्टेप कन्सेप्ट कशासाठी, तर थोडक्यात त्यांनी ती 2 स्टेप ॲक्टिव्हिटी कशासाठी केली, टू अचीव पोर्टेबिलिटी. त्यांना पाहिजे होतं की प्रोग्राम एकदाच लिहायचा, एकदाच कंपाईल करायचा आणि त्याचा बाईट कोड जगाच्या कोणत्याही मशीनवर रन करता यायला पाहिजे. आणि ते त्यांना त्या हार्डवेअर कंट्रोलिंगमध्ये पाहिजे होता ना, आठवत आहे का मी सांगितलं ना, त्यांना त्या हार्डवेअर कंट्रोल करायचे होते. त्यांचा पहिला ॲप्लिकेशन तोच होता ना, टू राईट अ सॉफ्टवेअर विच विल कंट्रोल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. मग मी सांगितलं डिव्हाइस तीच आहे पण वेगळ्या वेगळ्या कंपनीचे डिव्हाइस आहेत. मग प्रत्येक कंपनीने त्याच्यात जी टाकलेली रिअल टाईम OS आहे ती वेगळी असू शकते, त्याच्यात टाकलेला मायक्रो कंट्रोलर वेगळा असू शकतो. तर त्यांना प्रत्येक कंपनीच्या वॉशिंग मशीनसाठी तो प्रोग्राम परत काय करावा लागला असता, रिकंपाईल करावा लागला असता ना. आता इथे रिकंपाईल करायची गरज आहे का कंपाईल एकदाच करायचा आहे, आणि मग त्या सगळ्या मशीन्सच्या EPROMवर तो प्रोग्राम बर्न होणार आणि तो प्रोग्राम त्या डिव्हाइसला काय करेल, कंट्रोल करेल. कळतं का मी काय सांगतो आहे, क्लिअर? ठीक आहे. आणि याचा बेनिफिट पण काय होतो, अजून एक याचा फायदा आहे की सपोज तुम्ही आधी काही प्रोग्राम्स काय केलेले असतील कंपाईल आणि ते जे बाईट कोड्स आहेत तुमच्याकडे, करेक्ट, म्हणजे तुम्ही आधी एक काही प्रोजेक्ट डेव्हलप केला होता, त्याला कंपाईल करून त्याचे बाईट कोड्स आले होते. आता तुम्ही तुमच्या सिस्टीमला अपग्रेड केला आहे, कळत आहे, म्हणजे तुमच्या मशीनवर जेव्हा तो प्रोजेक्ट डेव्हलप केला त्यावेळेला विंडोज होतं आणि विंडोजवर तो प्रोजेक्ट पूर्ण कंपाईल करून त्याचे बाईट कोड्स आले. आता मी माझ्या सिस्टीमला काय केलं आहे, अपग्रेड, म्हणजे मी विंडोज काढून लिनक्स टाकला आहे, तर माझा तो आधीचा प्रोजेक्ट जो आहे तो डायरेक्ट रन होईल का मला परत रिकंपाईल करायला लागेल, रिकंपाईल करायची गरज पडेल का ते आधीचे बाईट कोड्सच मी रन करू शकेन. कारण त्या नवीन OSवर पण काय असणारच आहे, नवीन OSवर. आणि लक्षात ठेवा प्रत्येक OS बरोबर काय शिप होतं, शिप म्हणजे कळलं ना, त्याच्याबरोबर काय येतं, म्हणजे जेव्हा पिझ्झा घेतात तर त्याच्याबरोबरच ते काय देतातच, ते देतात ना, हर्ब्स देतात, मग ते काय ते चिली फ्लेक्स आणि काय ते टाकून देतात ते सगळं, मग ते येतच ना त्याच्याबरोबर. असा होता नाही आहे ना, ते त्याच्यात टाकून दिलेलंच असतं. म्हणजे OS इन्स्टॉल केली की त्याच्याबरोबर पक्का काही येणारच आहे, VM येणारच आहे. मग नवीन OS जरी टाकाल तरी नवीन OSची काय असणारच आहे. मग आधीचे बाईट कोड ह्या नवीन OSवर काय करू शकाल, काय करायची गरज नाही आहे, रिकंपायलेशन. हां, फक्त रिकंपायलेशन डाऊन कम्पॅटेबल, म्हणजे तुम्ही आधी केलं होतं हायर व्हर्जनवाल्या कंपायलरवर आणि जेव्हा तुम्ही ते रिप्लेस केला तर त्याच्यावर आधीच्या व्हर्जनचा टाकला. म्हणजे प्रोजेक्ट डेव्हलप करताना तुम्ही केलं होता Java 11वर, करेक्ट, आणि आता रिप्लेस करताना गेला Java 7वर, म्हणजे जुन्या व्हर्जनचा, तर डाऊन कम्पॅटेबिलिटी नाही आहे. त्यावेळेला ते देतं की दिस प्रोग्राम मस्ट हॅव बीन कंपाइल्ड इन द हायर व्हर्जन, प्लीज रिकंपाईल इट. येता तसा तो एरर येतो, पण ते डाऊन कम्पॅटेबिलिटी नाही, अपर आहे. म्हणजे कंपाईल केलात 7वर आणि गेलात 11 तरी ते आरामात काय होतं, करेक्ट, कळलं, मला वाटतं थोडक्यात समजलं. तर क्विकली आपण हे ओके, तर हा कन्सेप्ट कळला आहे. आता नेक्स्ट टाईम आपण काय करायचं आहे हे रीड करूया, ठीक आहे. तर आजला आपल्याला आता इथेच थांबावं लागेल. पुढच्या सेशनमध्ये आपण हे काय करूया, रीड आणि मग पुढचे फीचर्स बघायचे, ठीक आहे.